4 दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडणार आहे। मात्र त्यापूर्वी राज्यातील अनेक विभागात प्रचाराची रंगत वाढली आहे। यंदाच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी एकाच कुटुंबात लढत पाहायला मिळते। बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत आहे। आज सुप्रिया सुळेंच्या प्रचारात त्यांच्या आई प्रतिभा पवार या सहभागी झाल्या होत्या। प्रतिभा पवार पहिल्यांदाच प्रचारात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। बारामतीत सुप्रिया सुळेंच्या प्रचारात संपूर्ण पवार कुटुंब सक्रिय होताना पाहायला मिळाले। दुसरीकडे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा सामना आहे। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातनं शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकरांना उमेदवारी जाहीर झाली। मात्र गजानन कीर्तिकर यांनी मुलाच्या विरोधात मैदानात उतरत रवींद्र वायकर यांना पाठिंबा जाहीर केलाय। आज रवींद्र वायकरांच्या प्रचार रॅलीत सहभागी होत मी युती धर्म पाळणारा माणूस आहे असं गजानन कीर्तिकर म्हणाले। त्यामुळे एकीकडे लेकीच्या प्रचारासाठी आई मैदानात उतरल्याचं चित्र असतानाच उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात मुलाविरोधात स्वतः वडील मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं। तर ही दोन दृश्य एकीकडे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी पोहोचलेल्या प्रतिभा पवार तर दुसरीकडे गजानन कीर्तिकर हे अमोल कीर्तिकरांच्या विरोधात जे उमेदवार आहेत रवींद्र वायकर त्यांच्या प्रचारासाठी पोहोचलेले पाहायला मिळाले। जोरात हात वरती करूयात आणि अभिवादन करूया। थँक्यू, धन्यवाद धन्यवाद। वंदनीय, सन्माननीय, आदरणीय आमच्या खंबीरपणे साथ देणाऱ्या कधीही प्रसिद्धीच्या नंदा वहिनींचा आग्रह होता की आईने या कार्यक्रमाला यावं म्हणून आई आली आहे। आपल्या बरोबर रेवती सुळे देखील फिरत आहेत। संपूर्ण पवार कुटुंब या ठिकाणी दिसते। कसं बघता याकडे? नाही, माझी मुलगी नेहमीच प्रत्येक वेळेस प्रचारात काही प्रचार करत आहे। आपली बिचारी पॅम्पलेट पाठतात वगैरे करतात। अनेक वेळेला सांगितलं, आज पुन्हा सांगतो की मी युती धर्म पाळलेला माणूस आहे। राजधर्म म्हणतात तो पाळलेला आहे। तुम्ही म्हणतात ते धर्मसंकट आहेच, परंतु त्याच्यापेक्षा राजकारणामध्ये कर्तव्य पार पाडणं हे फार महत्वाचं असतं आणि ते मी पाळत आलेलो आहे आणि त्या पाळण्यासाठी मी आज रवींद्र वायकरच्या उमेदवारीसाठी आलो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।